नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही महिन्यापूर्वी महाज्योतीतर्फे मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाचे फॉर्म निघाले होते आणि आपण बरेचशा विद्यार्थ्यांचे ते फॉर्म भरले होते. ते फॉर्म भरल्यानंतर त्या मिलिटरी भरती प्रशिक्षणाची जी परीक्षा आहे, हे परीक्षा विविध जिल्ह्याच्या ठिकाणी झालेली होती आणि या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स घेतले आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या लिस्टा लागलेल्या आहेत, म्हणजे मागं आपल्या मार्काच्या लिस्ट लागल्या होत्या आणि नुकत्याच काही दिवसापहिली म्हणजे जवळपास 27 तारखेला जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, म्हणजे ज्या व्यक्तींची किंवा ज्या मुलांची निवड झालेली आहे त्यांच्या नावाची यादीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. मग आता नेमकं ज्या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध झाली आहे त्यांनी नेमकी समोर काय करायची आहे, तर त्याच्या संदर्भात आपण हे परिपत्रक पाहणार आहोत. तर बघा, मिलिटरी भरती मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण 2025-26 करिता प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना महाज्योतीने केलेल्या आहेत. बघा, महाज्योतीमार्फत जे काही मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण घेण्यात आलं होतं 2025-26चं, त्याची ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांची जी यादी आहे, ही यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यामध्ये येत आहे आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाकरिता दिनांक 28/5/2025 पासून, बघा या ठिकाणी तारखासुद्धा नमूद केलेल्या आहेत, दिनांक 28/5/2025 ते 10/6/2025 रोजीपर्यंत जे काही तुम्हाला प्रशिक्षण केंद्र भेटलं आहे त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन तुमचा जो प्रवेश आहे हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्या सिलेक्टेड कॅन्डिडेटची एक लिस्ट लागलेली आहे आणि त्या ठिकाणी तुमचं नेमकं कोणत्या अकॅडमीमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी त्या अकॅडमीचा पत्तासुद्धा दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. मग या प्रवेशाकरिता जाण्यासाठी नेमके तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, प्रवेश प्रक्रियेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. एक, आपल्याकडे आधार कार्ड असला पाहिजे. नंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. नॉन क्रिमिलियर वैध असलं पाहिजे, म्हणजे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर आपल्याकडे असली पाहिजे. नंतर 10वी गुणपत्रिका आणि आपल्याकडं जे काही शैक्षणिक डॉक्युमेंट आहेत, शैक्षणिक जे काही कागदपत्र आहेत ते सर्व आपल्याकडे असले पाहिजे आणि या सर्व डॉक्युमेंटच्या आपल्याला झेरॉक्ससुद्धा घेऊन आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि बघा, या ठिकाणी अनेक प्रकारचे जे प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांच्या ठिकाणी नाव दिले आहेत. जसे या ठिकाणी बघा, पहिलं आपल्याला सांगितलं या ठिकाणी CRG अकादमी फॉर सक्सेस पुणे येथील प्रशिक्षण केंद्र आहे. नंतर ज्ञानज्योती प्रशिक्षण केंद्र आहे, UPSC अकादमी आहे. बघा, ह्या ज्या सर्व अकॅडमी आहेत तुमच्या नावासमोर या अकॅडमीचे नावसुद्धा आलेलं आहेत. त्या ठिकाणी जायचं आहे, आपल्याला आपलं व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन करून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो वापस यायचं आहे. बघा, हे तिन्ही जे प्रशिक्षण केंद्र आहेत हे पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला पुणेला जाऊन का म्हणते बा, पुणेला जाऊन आपलं प्रशिक्षण म्हणजे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपल्याला वापस यायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नंबर लागलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी पुणेला जाऊन आपलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करून यायचं आहे. जे आपल्या चिमूर तहसीलमधले मुलं आहेत किंवा मुली आहेत आणि जे ह्या प्रशिक्षणामध्ये ज्यांची निवड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुणेला जर जायचं असेल तर त्यांनी 78 87 50 82 70 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा. काही विद्यार्थी पुणेला प्रशिक्षणाकरिता जाणार आहेत तर त्यासोबत तुम्ही सुद्धा मिळून जाल. म्हणजे एकमेकासोबत जर मिळून गेले तर तुम्हाला जाण्या येण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.